हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रियुनियन पार्टी सुरू असते. तेव्हा सगळे एकत्र जेवायला बसणार असतात. म्हणून अर्जुनचा मित्र अर्जुनला घेऊन जातो आणि सायलीलाही यायला सांगतो. तेव्हा सायली एकटीच असते. तेव्हा ती चैतन्यकडे बघून म्हणते, फोटोविषयी यांच्याशी बोलता नाही आलं. मग चैतन्य सरांशी बोलू का? मित्रांनो, इतक्यात चैतन्यजवळ साक्षी येते. मग सायलीला अर्जुनचे बोलणे आठवते की मेंदूमध्ये असलेल्या गोष्टी हृदयाला पण माहीत नसल्या पाहिजेत. मित्रांनो, मग सायली मनातल्या मनात म्हणते, नाही, मला फक्त यांच्याशीच बोलायला हवं. साक्षीविषयीचा संशय इतर कोणालाही समजला नाही पाहिजे. अर्जुन व मानसी प्लेटमध्ये जेवण वाढून घेत असतात. तेव्हा मानसी अर्जुनला सांगते की सायली अर्जुनविषयी खूप पॉझिटिव्ह आहे ते, आणि ती अर्जुनला म्हणते, तू खूप लकी आहेस अर्जुन. मित्रांनो, अर्जुन हे ऐकून खूप खुश होतो. तिने सायलीला जे सांगितलेलं असतं ते अर्जुनला सांगते. ती म्हणते, माझं अर्जुनवर प्रेम नाही, आम्ही फक्त मित्र आहोत. अर्जुन फक्त तुझाच आहे. मग अर्जुन मानसीला विचारतो की खरंच सायली माझ्याविषयी पॉझिटिव्ह झाली होती? तर मानसी म्हणते, हो, विचार तुझ्या बायकोला. मित्रांनो, मग अर्जुन खूप खुश होऊन सायलीकडे जातो. तो सायलीला म्हणतो, प्लेट नाही घेतली अजून? तर सायली म्हणते, घेते ना. मग अर्जुन म्हणतो, सायली, तुम्ही मानसीला खरंच असं विचारलं का? आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत की नाही ते? मला तिने सगळं सांगितलं. सायली, मी कुठल्याही मुलीच्या प्रेमात का पडेन? असा विचार का करेल? मग सायली म्हणते, सर, का नाही विचार करणार? आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर कुठल्या तरी मुलीबद्दल हा विचार करावाच लागेल ना. मित्रांनो, सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन लगेच नाराज होऊन सायलीला म्हणतो, तुम्ही यासाठी विचारलं का? मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी पॉझिटिव्ह झाला आहात. तर सायली म्हणते, हो, असं का होईल? अर्जुन म्हणतो, हो, असं का होईल? बरं सायली, तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलणार होता ना, आपण घरी जाऊन बोलूयात का? तर सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, इथे कोणीही येऊन डिस्टर्ब करेल आणि आज मला माझ्या फ्रेंडसोबत वेळ घालवायचा आहे. मित्रांनो, मग मानसी सायलीला व अर्जुनला जेवण्यासाठी बोलवते. म्हणून अर्जुन जाऊन तिथे बसतो. पण सायली मनातल्या मनात म्हणते, मी इथेच साक्षीबद्दल सांगितलं तर यांच्या आनंदावर विरजण पडेल. त्यापेक्षा घरी जाऊन विषय काढलेला बरा. पार्टी संपल्यानंतर सगळे मित्र एकमेकांना भेटत असतात. तेव्हा सायलीला हे बघून खूप छान वाटत असतं. मग अर्जुन आणि सायलीही निघून जातात. अर्जुन गाडी चालवत असतो. तेव्हा तो खूप आनंदी असतो. तो सायलीला म्हणतो, आज खूप धमाल आली, मस्त मजा आली. मला असं वाटत होतं की मी परत कॉलेजमध्ये गेलोय. आज केस नव्हत्या, क्लायंट्स नव्हते, कोर्ट नव्हतं, होतीत ते फक्त माझे मित्र. तर सायली, आज ही जी एनर्जी मिळाली ना मला, ती पुढच्या 10 वर्षांसाठी पुरेल मला. मित्रांनो, अर्जुनला बघून सायली मनातल्या मनात म्हणते, तुम्हाला असं आनंदी बघून मला खूप छान वाटतंय. पण मला तुमच्या आनंदावर मिठाचा खडा टाकावाच लागणार आहे. असं काही सांगावं लागणार आहे की ज्याचा तुम्हाला पुन्हा त्रास होणार आहे. मग अर्जुन म्हणतो, खूप मजा आली सगळ्यांना भेटून. असं वाटतंय दरवर्षी असा एक रियुनियन असायला हवा. मित्रांनो, मग सायली हसून मान डोलवते. आता इकडे प्रिया घरी रविराज सर आणि नागराज सर येण्याची वाट पाहत असते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, हे दोघे भाऊ आले कसे नाहीत अजून? कुठे गेलेत? हा किल्लेदार नागोबाला घेऊन पोलीस स्टेशनला तर डायरेक्ट गेला नसेल ना. मित्रांनो, इतक्यात नागराज येतो. तेव्हा प्रिया म्हणते, काका, एकटेच आलात तुम्ही? मग नागराज म्हणतो, का? एकटा गेलो होतो म्हणजे एकटाच येणार ना, कोणाला घेऊन येऊ सोबत? तर इतक्यात रविराज पण येतात. ते म्हणतात, नागराज, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. खरं तर आधीच विचारायला हवं होतं, पण उगाच चार चौघात तमाशा नको व्हायला. जे काय आहे ते घरच्यांच्या समोरच होऊ दे. नागराज म्हणतो, काय झाले दादा? तर रविराज सर म्हणतात, तू आज कॅफे चिल स्पॉटमध्ये काय करत होतास? मित्रांनो, लगेच नागराज प्रियाकडे बघतो. मग नागराज रविराज सरांना म्हणतो, तू तिथे होतास का? मला दिसलाच नाहीस. एक काम होतं माझं. तर रविराज सर म्हणतात, महिपत शिकरेच्या गुंडांबरोबर होतास ना तू? मग सुमन म्हणते, महिपत शिकरे? तो तर फ्रॉड माणूस आहे. मग त्याच्याशी यांचा काय संबंध का बरं असेल? मग रविराज चिडून लगेच म्हणतात, हेच सर विचारतोय ना तुझ्या नवऱ्याला, पण त्याची उत्तरं नाहीत याच्याकडे आणि चेहऱ्यावर गिल्ट आहे याच्या. नागराज म्हणतो, दादा, तुझा गैरसमज होतोय. तर रविराज म्हणतात, अरे, महिपतच्या गुंडांना पैसे वसूल करायला तूच सांगितलंस ना, आणि महिपत शिकरे तुरुंगात असताना ते तुला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. हे खोटं आहे का? प्रिया म्हणते, काका, याचा बाबांना किती त्रास होतोय बघताय ना तुम्ही. तर रविराज म्हणतात, संताप होतोय माझा नागराज,
आतापर्यंत तुझे बिझनेस क्लायंट कोण आहेत, तू काय करतोस हे कधी विचारलंय का मी? अरे तुझ्या आणि सुमनच्या संसाराला मागशील तेवढे पैसे मी दिलेले आहेत. कधी नाही म्हटलो नाही. मग तू का विश्वासघात केलास माझा? अरे गुन्हेगाराच्या बरोबर असणारा माणूससुद्धा गुन्हेगारच असतो. एवढं साधंसुद्धा तुला कळत नाही का? तर नागराज म्हणतो, दादा तुला वाटते तसं काही नाही. मी महिपतबरोबर पूर्वी काम करायचो. आता त्याचा खरा चेहरा कळल्यापासून त्याला भेटलोही नाही. मला साक्षीची दया आली कारण फायनान्सर पैशासाठी तिला खूप त्रास देत आहेत म्हणून मी तिला मदत करायला गेलो. तर रविराज म्हणतात, मी सगळ्यांना सांगितलं होतं महिपत आणि साक्षीशी कोणत्याही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकायचे. इकडे अर्जुन आणि सायली रूममध्येच असतात तेव्हा अर्जुनचा मूड खूप छान असतो. तेव्हा सायली पार्टीमधून आणलेला त्याच्या कॉलेजचा फोटो दाखवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, छान आहे ना फोटो सायली? तर सायली म्हणते, अहो फोटो नीट बघा मित्रांनो. मग अर्जुन सायलीने दाखवल्यानंतर बघतो तर एका बाजूला साक्षीने एका मुलाला मिठी मारलेली दिसते. हे बघून अर्जुनला खूपच राग येतो. सुमन नागराजला म्हणते, अहो तुम्ही का नाही तोडला कॉन्टॅक्ट? तर नागराज म्हणतो, तोडणारच होतो कॉन्टॅक्ट, पण साक्षीला मदत व्हावी म्हणून मी हे केलं. पण यापुढे मी महिपत व साक्षी यांना कोणत्याही कामात मदत नाही करणार. माझ्यावर विश्वास ठेव दादा, हा माझा शब्द आहे. मग रविराज म्हणतात, तुझा शब्द चांगलाच माहीत आहे मला नागराज. मी आतेताईपणा करणारा माणूस नाही म्हणून तुला एक संधी देतोय. यानंतर मला कळलं की महिपत किंवा त्याच्या कोणत्याही गुन्ह्याशी कसलाही संबंध आहे तर मात्र मी तुला माफ करणार नाही आणि याचे परिणाम भोगायला तयार राहा. मग रविराज निघून जातात. तर सुमन म्हणते, अहो तुम्ही काय चुकीचं वागत नाही ना? तसल्या माणसाशी तुमचा काही संबंध नाही ना? तर मित्रांनो नागराज सुमनवरच चिडतो आणि म्हणतो, मी फक्त त्या मुलीला मदत करत होतो. सुमन म्हणते, अहो मग भाऊजींचा गैरसमज का झालाय? नागराज प्रियाकडे बघून म्हणतो, गैरसमज झालेला नाही, मुद्दाम करून दिलाय. तर कोणी केला असेल हे चांगलंच मला माहीत आहे. मित्रांनो प्रिया घाबरते आणि खोलीत निघून जाते. इकडे अर्जुन फोटो बघत असतो तेव्हा त्याला चैतन्य आणि साक्षी आठवतात. सायली म्हणते, ही साक्षी तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तिथे काय करत होती हे मला कळत नाही आणि तिने त्या मुलाला मिठी का मारली? तो मुलगा कोण आहे? मित्रांनो आता अर्जुनच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तो म्हणतो, कुणाल. हे ऐकून सायलीलाही आश्चर्य वाटतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती. आता इकडे रूममध्ये प्रिया तिच्या प्लॅननुसार रविराजने नागराजला घराबाहेर काढलं नाही म्हणून चिडलेली असते आणि म्हणते की ठीक आहे, हळूहळू चढणारं विष जास्त छळ करत असतं. असेच मी किल्लेदारचे कान भरत राहील. मित्रांनो इतक्यात नागराज येतो आणि प्रियाचा गळाच पकडतो. तेव्हा प्रिया म्हणते, सोडा, मी नाही काही केलं. तर नागराज म्हणतो, का येतेस माझ्या कामात सारखी आडवी? पुन्हा नाही सांगणार नाही तर जीवाला मुकशील, लक्षात ठेव. प्रिया म्हणते, मला कसं माहीत असणार तुम्ही महिपतच्या माणसांना भेटायला गेलाय ते? तर नागराज म्हणतो, तुला माहीत होतं म्हणूनच तू दादाला सांगितलंस. पुन्हा माझ्या वाटेत आलीस तर पाणी मागायला पण जिवंत नाही ठेवणार, लक्षात ठेव. मग नागराज प्रियाला ढकलून देतो आणि बाहेर जातो. मग प्रिया चिडते आणि म्हणते, हे युद्ध आहे नागराज, कधी तू जिंकशील कधी मी, पण शेवटचा विजय माझाच असेल. मित्रांनो आता इकडे अर्जुनच्या हातातून फोटो खाली पडतो तेव्हा सायली फोटो उचलते आणि म्हणते, कुणालने ज्या मुलीसाठी आत्महत्या केली ती मुलगी साक्षी शिकरे? तर अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तुम्हाला कळतोय का सायली? साक्षी आता नाही आपल्या आयुष्यात आली, ती आधीपासूनच होती. तिने एकामागून एक गुन्हे केलेत. आधी कुणालला ट्रॅपमध्ये अडकवून त्याचा जीव घेतला, मग विलासचा खून करून आळ मधुभाऊंवर टाकला आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिने चैतन्यला सुद्धा ट्रॅपमध्ये अडकवलंय, जसं कुणालला अडकवलं होतं तसं. अर्जुन म्हणतो, नाही, ती मुलगी चैतन्यला पण फसवेल. मित्रांनो अर्जुन घाबरून लगेच खाली बसतो. तो रडत असतो. सायली त्याला म्हणते, सर तुम्ही शांत व्हा. हे बघा, असा विचार अजिबात करायचा नाही. तुम्ही कुणालला गमावलं पण आता आपल्याला सगळ्याच गोष्टी वेळेत समजल्या आहेत. अजूनही आपण चैतन्य सरांना वाचवू शकतो. अर्जुन म्हणतो, आपण चैतन्यला याआधीच समजवण्याचा किती प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सायली म्हणते, पण आता आपल्याकडे पुरावे आहेत आणि फोटो बघूनही चैतन्य सरांना साक्षीचा खरा चेहरा दिसला नाही असं होणार नाही. अर्जुन म्हणतो, साक्षी खूप डेंजर मुलगी आहे सायली, आपण पकडलो जातोय हे तिला कळलं ना, ती चैतन्याला काहीतरी करेल. सायली म्हणते, असं काहीही होणार नाही आणि ही वेळ अशी खचून जाण्याची नाही, लढण्याची आहे.
आपण या फोटोच्या मदतीने साक्षीच्या तावडीतून चैतन्य सरांना सोडवणार आहोत आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहोत आणि हे काम आपण दोघी मिळून करणार आहोत. मित्रांनो, सायली अर्जुनला धीर देत असते. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन चैतन्यला फोन करून घरी बोलवणार असतो, पण चैतन्य येताना साक्षीलाही घेऊन येतो. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा समजतोय का ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.